शहरातील अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती लक्षवेधी मी या ठिकाणी मांडली होती। जालना शहरामध्ये शासकीय जमिनी गिळंकृत करण्याच्या संदर्भातली ही माझी लक्षवेधी होती। शेकडो एकर हजारो कोटींचा भूखंड घोटाळा या लक्षवेधीच्या माध्यमातून मी उघडकीस या ठिकाणी आणलेला आहे। आणि हा हजारो कोटीच्या भूखंडा संदर्भामध्ये ज्यावेळेस मी लक्षवेधी सभागृहामध्ये मांडली त्यावेळेला माननीय महसूल मंत्री यांनी अत्यंत समाधानकारक उत्तर या ठिकाणी दिलं। जालना शहरामध्ये जेव्हा की जालना शहराचा शेवटचा सर्वे नंबर 557 आहे, तर त्यानंतर 558, 559, 560 निर्माण केला गेला आणि हे नवीन निर्माण करून शेकडो एकर जमीन लाटली, हजारो कोटीचा भूखंड घोटाळा या ठिकाणी केला आणि त्याबद्दल माननीय महसूल मंत्र्यांनी तातडीनं सर्व विभागाला आदेश दिले, याची उच्च पातळीवर चौकशी करणार आणि हे करत असताना ज्या सामान्य लोकांना हा भूखंड विकला त्या सर्व लोकांचे या ठिकाणी रेग्युलर्स करून द्या, त्यांना ती जागा रेग्युलर करून द्यावी अशा प्रकारची विनंती माननीय मंत्री महोदयाला केली। माननीय मंत्री महोदयांनी ते मान्यही केलं आणि मग ही जी जमीन त्यांनी विकली त्या जमिनीचा बोजा अब्बड परिवारावरती टाकला जावा अशा प्रकारची विनंती केली असताना जी जमीन त्यांनी परस्पर विकली शासनाची, त्या शासनाच्या जमिनीचा बोजा त्यांच्या इतर प्रॉपर्टीवर, घरावर, सर्व बाबीवर या ठिकाणी टाकण्याची कारवाई सुरू होईल आणि 553, 557, 558, 559, 560 मध्ये सर्व व्यवहार थांबवण्याच्या संदर्भातल्या सूचना माननीय मंत्री महोदयांनी केलेल्या आहेत। त्यामुळे हजारो कोटीचा भूखंड घोटाळा या निमित्ताने उघडकीस आला आणि लोकांची फसवणूक या ठिकाणी पुढच्या काळामध्ये होणार नाही। त्यांनी अब्बड वारको सिटीच्या नावाने नवीन नगर स्थापन करायला लागला, त्यालाही स्थगिती माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी चौकशी शंभर टक्के हा एकदम संघटित गुन्हेगारी, लँडची गुन्हेगारी करण्याचा हा प्रकार आहे। माननीय न्यायालयाची दिशाभूल करायची, न्यायालयाने फाटक समिती आयोग नेमला, फाटक आयोगाचा या आयोगाचा सुद्धा अहवाल त्यांनी परस्पर गायब करून टाकला। कागदपत्र गहाळ करण्याची त्यांची जुनी पद्धत आहे, फाईल गहाळ करण्याची जुनी पद्धत आहे, फाईल चोरण्याची पद्धत आहे, सर्व मूळ डॉक्युमेंट हेच लोक गायब करतात। या सर्व बाबीची चौकशी होणार 100%। महसूल मंत्र्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं चौकशीचे आदेश दिलेले आहेत। तालिका सभा सुद्धा प्रकरण गंभीर आहे आणि याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि स्टे दिला पाहिजे अशा प्रकारचे तालिका सभापती सुद्धा बोललेले आहेत आणि मंत्री महोदयांनी ते सर्व केलेले आहे। जमिनी या सरकारच्या आहेत, फॉरेस्ट विभागाची आहे आणि SRPची आहे। त्यामुळं फॉरेस्ट विभागाने हायकोर्टामध्ये ॲफिडेविट दाखल केलेलं आहे, हायकोर्टामध्ये, की ही जमीन आमची आहे। डील नोटिफिकेशन केल्याशिवाय फॉरेस्टची जमीन विकता येत नाही। तरी तत्कालीन SDOनी 1980ला ही जमीन तहसीलदारांनी परस्पर दिली आणि त्यांनी 81ला विकायची परवानगी दिली। त्यामुळे हा फार मोठा जमीन घोटाळा आहे।